जीवन कष्टाचं तरीही आनंदी आहे. रात्री लाईटची व्यवस्था नसते, शेतात राहावं लागतं किर्र अंधारात, तरीही आनंदी आहे. खरंच या लोकांचं जीवन एवढंच कष्टाचं असून देखील हे अगदी एवढे छान कसे राहू शकतात हे कळत नाही. मनोबल खरंच यांचं फार उच्च असतं. एवढं करूनही दिवसभर वणवण जनावरांना या शेतातून त्या शेतात, या रानातून त्या रानात, आणि असं असताना देखील पदरी काही पडत नाही. 27 रुपये दुधाचा भाव, देशी गाईंच्या दुधाचा भाव 27 रुपये. खरंच काय करतं शासन? वास्तविक मेहनतीने पोट भरून खाणाऱ्यांना सवलती द्यायला हव्यात. त्याऐवजी फुकट घरात बसून रेशन घेणाऱ्यांना सवलती, लाडक्या बहिणीच्या योजनेत नको त्यांना सवलती. मग यांना कष्ट, अपार कष्ट आहे. रात्री शेतात किंवा रानातच मुक्काम, गायींच्या सान्निध्यात. 100-500 जनावरं सांभाळणं एवढं सोपंही नाही. तसं जर पाहिलं तर ही लोक इतकं कष्टाचं जीवन जगूनही कधी आपलं म्हणणं कधी मांडताना दिसत नाही, कारण संघटित नाहीत. त्यांना आपल्या कष्टातच सर्व जीवन जगायचं एवढंच त्यांच्या हातात असतं. आता ही लहान लहान मुलं यांच्यासोबत राहतात रानावनात, गावापासून दूर, शहरापासून दूर. अशा ठिकाणी ते शिक्षण कसे घेणार? आवड असते पण परिस्थिती अभावी त्यांना ते शक्य नसते. जर दूरच्या शहरात शिक्षणासाठी पाठवायचं म्हटलं तर दुधाला भाव नाहीत. एवढे रानोवन भटकून देखील 27 रुपये लिटरनी त्यांचं दूध जातं. ते तर त्या प्राण्यांना खायलाच पुरत नाही. मग हे जगणार कसे? कुठेतरी थांबायला हवं. पिढीजात व्यवसाय आहे म्हणून ते करतात, पण यांना खरोखर मदतीची गरज आहे. आणि शासनाने अशा लोकांकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे. फुकट रेशन वाटण्यापेक्षा अशा कष्टाळू